गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल कॉर्पोरेट टॅरो. आज आपण जाणून घेणार आहोत मुलांक 4 बद्दल. तत्पूर्वी आपली नेहमीची प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एका सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज संडे आहे. सगळेच छान मूडमध्ये आहेत, रिलॅक्सिंग मूडमध्ये आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत मुलांक नंबर 4. सुरू करण्यापूर्वी आपण एक छोटीशी रिकॅप घेऊ की मुलांक म्हणजे काय. मुलांक म्हणजे तुमची बर्थ डेट. बर्थ डेट म्हणजे फक्त जन्मतारीख आपल्याला कन्सिडर करायची आहे इकडे. त्याच्याबरोबर आपल्याला जन्माचा महिना आणि जन्माचं साल हे कन्सिडर करायचं नाही आहे. सो मुलांक म्हणजे काय, तर तुमची जन्मतारीख. सपोज तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 6 तारखेला झाला आहे तर तुमचा मुलांक आहे 6. कुठल्याही महिन्याच्या 25 तारखेला झाला आहे तर तुमचा मुलांक आहे 2 + 5 = 7. म्हणजे तुमचा मुलांक होतो 7. अशा पद्धतीने आपापला मुलांक कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. आता आज आपण जाणून घेणार आहोत मुलांक नंबर 4 बद्दल. सो मुलांक 4 हा कुणाचा असतो. सो कुणाचाही जन्म महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 या तारखांना जन्मलेले लोक यांचा मुलांक असतो 4. मुलांक 4ची वैशिष्ट्ये. आपल्या आजूबाजूला अतिशय क्रिएटिव्ह लोक जी आहेत ती आहेत मुलांक 4. आपण एखाद्या सिच्युएशनमध्ये अडकलो आहोत, कलेक्टिव्हली सपोज सिग्नल आहे, सगळेच इरिटेट झालेले आहेत, त्याच्यातूनही कट मारून निघून जाणारा जो व्यक्ती असतो तो असतो मुलांक नंबर 4. येस, हे लोक असेच असतात कारण हे लोक भयानक आळशी असतात. त्यांना स्ट्रेनस काम, पेशन्स हे त्यांच्याकडे नाहीच. मुळात मुलांक 4 यांचं कारकत्व राहूकडे आहे. राहू म्हटलं की फक्त डोकं आहे, कारण राहूकडे शरीर नाही आहे, राहूकडे फक्त डोकं आहे. मग डोक्याचा भाग हा जास्त वापरला जातो. यांना चांगले इंट्युशन पॉवर असतात, यांचे डोळे शार्प असतात, कान शार्प असतात, नाक शार्प असतं. सो ही अशी जी लोक आहेत ना ती आहेत मुलांक 4 वाली. तुम्ही अजून एक यांचं बघाल की हे लोक फॅमिलीचा ट्रेंड बदलणारी लोक असतात. तुम्ही यांना सांगा की आपल्याकडे ही परंपरा आहे, ही पद्धत आहे. सो पद्धती आणि परंपरा हाणून पाडणं, त्यांना क्वेश्चन मार्क करणं, हे असतात मुलांक 4 वाले. न्यू ट्रेंड सेट करणं. आता सपोज पारंपरिक पद्धतीने एखाद्या फॅमिलीचा काही बिझनेस चालू असेल तर त्या बिझनेसमध्ये नाविन्य आणणं हे मुलांक 4चं काम आहे. सर्वात आपण म्हणू शकतो की आळस जी करणारी व्यक्ती आहे ती आहे मुलांक 4 वाली. ते त्याच्यातूनही शॉर्टकट शोधून काढतील. जुगाडू जे म्हणतो आपण, ही लोक भयानक जुगाडू असतात. त्याच्यामुळे कधी कधी ह्यांच्या हातून पटकन काही इन्व्हेन्शन्सही होऊन जाऊ शकतील. कमालीचे पॉलिटिशियन्स होऊ शकतात हे लोक. उत्तम सल्लागार असतात, डोकं भयानक काम करतात, त्यामुळे पॉलिटिक्समध्ये खूप छान काम करू शकतात. तुमचे जर फ्रेंड नंबर 4 वाले असतील तर लिहून घ्या की तुम्ही कुठल्याही संकटात असाल, हे लोक तुम्हाला असा सल्ला देतील की तुम्ही त्याच्यातून चुटकीसरशी बाहेर निघाल. ह्यांच्यासाठीचं एक महत्त्वाची गोष्ट अशी की ह्यांना आयुष्यात फोकस करणं खूप गरजेचं आहे. यांना आयुष्यात क्लॅरिटी ठेवणं खूप गरजेचं आहे. इफ यू डू नॉट हॅव द फोकस ऑर क्लॅरिटी, मग यू कॅनॉट सक्सीड अप टू द मार्क. मुलांक 4 वाल्यांचा अजून एक प्रॉब्लेम हा आहे की ते ज्या गोष्टीसाठी कष्ट करतात ती गोष्ट न मिळता त्यांना इतर सगळ्या गोष्टी मिळत जातात. फॉर एक्झाम्पल, मला सपोज एक BMW घ्यायची. सो त्याच्यासाठी ही लोक भयानक कष्ट करतात, पण ती पर्टिक्युलर गोष्ट न मिळता ऑन द वे त्यांना बऱ्याच बाकीच्या गोष्टी मिळत जातात. हे आहे मुलांक 4 वाली लोक. शार्प माइंडेड असतात, लीडरशिप क्वालिटी त्यांच्यात खूप चांगली असते. अजून एक आहे की म्युझिक आणि डान्स ह्याच्याबद्दल त्यांच्या मनात विशेष आवड असते. नीटनेटकं राहणं, ऑर्गनाइज राहणं, डिसिप्लिन राहणं हे त्यांना आवडतं. मुळात राहू देव जे आहेत त्यांना डिसिप्लिन खूप आवडते. इफ यू बिकम इनडिसिप्लिन
ॲट एनी पॉईंट ऑफ युअर टाईम यू आर गोइंग टू लूज युअर सक्सेस. राहू तुम्हाला रंकाचा राव पण बनवू शकतो, पण तुम्हाला त्यांचे काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात. लाईक तुम्हाला डिसिप्लिन हे तुमच्या गाठीशी बांधावंच लागतं. आता प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक ग्रहांचे जसे पॉझिटिव्ह पॉईंट्स बघतो तसे काही एरियाज टू इम्प्रूव्ह पण बघत असतो. सो राहूचे किंवा नंबर 4 वाल्यांचे एरियाज टू इम्प्रूव्ह काय आहे? सो नंबर 1 थिंग इज शुड नॉट टेंड टू बी लेझी. तुम्ही आळस केलात तर तुमचं सगळं क्रेडिट गेलं, हे तुम्ही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, कधी कधी हे लोक ओव्हर कॉन्फिडंट फील करतात आणि कधी कधी हे लोकांचा कॉन्फिडन्स इतका खाली जातो की ही गोष्ट आयुष्यात मी कधी करू शकेल की नाही. हा कॉन्फिडन्स लेवल जो फ्लक्च्युएट होतो याच्यावर तुम्हाला काम करणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्या लाईफमध्ये एक गोल ठेवून, छोटे छोटे गोल्स ठेवा, मोठे गोल्सवर फोकस करू नका. छोटे छोटे गोल्स जेव्हा तुम्ही ठेवाल आणि त्याच्यावर मन लावून काम कराल तर तुम्ही डेफिनेटली सक्सीड व्हाल. सो असा आहे आपला नंबर 4, जो अतिशय शार्प आहे, अतिशय क्विक माइंडेड आहे. बोलण्यात यांचा हात कुणीही धरू शकत नाही. खूप छान बोलतात हे लोक, त्यामुळे कन्व्हिन्सिंग पॉवर जबरदस्त असते. सो असा हा मुलांक 4. ह्याच्याबद्दल तुम्हाला जर अजून जाणून घ्यायचं असेल तर यू कॅन गेट इन टच विथ मी. मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत. आतापर्यंतच्या दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद. आपण भरभरून प्रेम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल थँक्यू. प्लीज अजूनपर्यंत जर चॅनल लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया उद्या विथ मुलांक नंबर 5. हॅव अ ग्रेट डे. एन्जॉय युअर संडे. बाय बाय.